खूप महत्त्वाचा आहे. त्या कंपनी ज्या सेक्टरमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह अनाउन्समेंट केली. हे गॅप डाऊन ओपन होतं, किमान या कॅन्डलच्या अर्ध्यापेक्षा वर जाऊन क्लोज म्हणजे बुलिश कॅन्डल. माय डिअर चार्ट कमांडो, आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे, कारण माझा सगळ्यात जो आवडीचा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे. बुलिश पिअर्सिंग पॅटर्न खूप 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 जबरदस्त पॅटर्न. का जबरदस्त म्हणतोय, त्याचे कारण काय आहेत आपण बघूया. समजा कंपनी एक कंपनी, समजा कंपनी ABC आहे, राईट. आता ही कंपनी कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे. समजा काहीतरी तिचे प्रॉब्लेम आहेत किंवा फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतील, तर ही कंपनी कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे. आणि अशा वेळेला इथं अचानक काय झालं की काहीतरी न्यूज आली, म्हणजे ही शेवटची ही रेड कॅन्डल आहे समजा, आणि अचानक काहीतरी त्या सेक्टरशी रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटने त्या कंपनीबद्दल डायरेक्ट जरी नसलं तरी त्या कंपनी ज्या सेक्टरमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह अनाउन्समेंट केली, काहीतरी सपोर्ट घोषित केला, तर काय होतं, दुसऱ्या दिवशी हे गॅप डाऊन ओपन होतं आणि हे वर जाऊन किमान या कॅन्डलच्या अर्ध्यापेक्षा वर जाऊन क्लोज होते, म्हणजे बुलिश कॅन्डल क्लोज होते. म्हणजे हे लक्षात आलं का? आता हे गॅप डाऊन का होते, कारण काही लोकांचं सेंटिमेंट, रामरावसारखी काही लोक असतात, त्यांना माहीतच नसतं आगे काय पिच आहे, काय चाललंय, राईट. तर ते अजून शॉर्टच करत असतात. मग ते अचानक सेंटिमेंट म्हणून थोडंसं गॅप डाऊन सारखं होतं आहे की नाही, किंवा जवळपास त्याच लाईनला खुलतं जिथं की ही कालची कॅन्डल क्लोज झाली, आणि मग तिथून पूर्ण बुलिश सेंटिमेंट तिथं मार्केटमध्ये यायला सुरू होतं, त्या स्टॉकमध्ये यायला सुरू होतं, राईट. आपण चार्ट कमांडो काय करतो की पूर्ण कन्फर्मेशन होऊ देतो आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो. मग याचा एंट्री क्रायटेरिया काय, ह्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय, तर आपण पूर्ण पिअर्सिंग लाईन पॅटर्नचा डिटेल इथं बघूया. तर पहिल्यांदा सगळ्यात हा कन्सेप्ट काय समजून घ्या की अ बुलिश कॅन्डलस्टिक रिव्हर्सल पॅटर्न ऑकर्स ॲट द एंड ऑफ द डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडच्या शेवटी ही कॅन्डलस्टिक पॅटर्न हा येतो. आणि कसा येतो ते पण मी सांगितलं, त्याच्या मागचं लॉजिक सांगितलं. पहिल्या दिवशी एक ब्लॅक किंवा रेड, कुणी काही ब्लॅक वापरतात, कुणी रेड वापरतात कॅन्डल, तर ही अगोदर पहिल्या दिवशी येते. आणि त्याच्यानंतर ही असं पहिल्या दिवशी इथं तुम्ही जर बघितलं, हे रेड कॅन्डल आलेली असते, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कॅन्डल जी आहे थोडीशी गॅप डाऊन खोलते, म्हणजे हे ओपन आहे की नाही. आणि हे ओपन होऊन मग सेंटिमेंट बुलिश येतात, काहीतरी न्यूज आलेली असते, त्याच्याबद्दल काहीतरी अपडेट आलेले असतात, आणि मग इथून हा बाय व्हायला सुरू होतं. हा एक कारण आहे. दुसरा, काही लोक काय करतात, जे स्मार्ट मनी आहेत त्यांचं स्टॉकवर लक्ष असतं आणि त्यांना खूप 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 चांगला जोरात स्टॉक पडत असताना त्यामध्ये अचानक ते कॅन्डल रिव्हर्स करतात, राईट. कारण त्यांना इथं सेल ऑर्डर जास्त मिळतात, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त क्वांटिटी बाय करता येते. त्यामुळे काही स्मार्ट मनी ह्या स्मार्ट तरीकेचा सुद्धा यूज करतात, आणि म्हणून ह्या कॅन्डलमध्ये भरपूर स्मार्ट मनी घुसलेले असतात, ज्यांना अगोदर काहीतरी वेगळी माहिती आहे अचानक, किंवा इनसायडर काहीतरी न्यूज आहेत, तर ही लोक ह्याच्यामध्ये घुसतात. ह्याच्या मागचं हे लॉजिक आहे मित्र, हे आपण चार्टवर बघूया. तर आपण एक्झाम्पल बघूया बुलिश पिअर्सिंगचं. म्हणजे पिअर्सिंगमध्ये लॉंगच एंट्री मिळते आपल्याला. इथं हे मार्केट समजा अप ट्रेंडमध्ये आहे किंवा रिट्रेस करत आहे, आणि इथं हा डाऊन ट्रेंड चालू झाला. आपल्याला इथं दिसतंय की याच्यानंतर एक कॅन्डल तयार झाली. बघा, ही कॅन्डल जी आहे गॅप डाऊन तयार झाली, बरोबर आहे. म्हणजे हे लास्टची कॅन्डल जी दिसते तुम्हाला, ही कॅन्डल बेरिश होती, आणि नंतर हा गॅप डाऊन चालू झाला. आणि बघा ही कॅन्डल कशी क्लोज होते बघूया. आणि ही कॅन्डल जी आहे तर इथं काय झालेली आहे, तुम्ही जर क्लिअरली बघितलं तर ही जी जुन्या कॅन्डलच्या अर्ध्यापेक्षा वर जाऊन क्लोज झालेली आहे, बरोबर. तर या पॅटर्नला आपल्याला म्हणायचं आहे बुलिश पिअर्सिंग. तर आता या पॅटर्नमध्ये आपल्याला बाकी पण कन्फर्मेशन घेणं गरजेचंच असतं, फक्त या पॅटर्नच्या बेसवर तुम्ही करू शकत नाही, नाहीतर असे बुलिश पिअर्सिंग तुम्हाला भरपूर सापडतील, राईट. तर आता इथं बघूया, याच्यानंतर मार्केट बघा कसं वर चाललेलं आहे, आणि त्या पद्धतीनं ही नेक्स्ट कॅन्डल, इथून पुढे मार्केट आता अप ट्रेंडमध्ये चालू झालं. तर आपल्याला या पॅटर्नचा अशा पद्धतीनं यूज करायचा आहे. स्पीड मी वाढवतो वाटल्यास, तुम्हाला लक्षात येईल. मग हे बघा, तिथून मार्केट पूर्ण या पॉईंटपासून मार्केट फिरलेलं आहे, तुम्ही जर बघितलं तर, राईट. नॉन स्टॉप मार्केटने पुढे टार्गेट द्यायला चालू केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला याच्यावर पूर्ण लक्ष ठेवायचं.
आता चार्टवर पण बघितलं, कॅन्डलस्टिक पण तुम्हाला समजलेली आहे. याच्या आणखी जे काय आहे तर आपल्याला इंटरप्रिटेशन आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजी याची काय बनवायला पाहिजे. तर तुम्हाला मी इनडायरेक्टली सांगितलंच होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं इंटरप्रिटेशन म्हणजे हे समजतं काय की रिव्हर्सल फ्रॉम बेरिश टू बुलिश सेंटिमेंट. म्हणजे सेंटिमेंट बेरिश होतं आणि तिथून ते रिव्हर्स झालं, म्हणजे ते काय झालं, बुलिश सेंटिमेंट क्रिएट झालं. मग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय यूज करणार तुम्ही. शिवाय बायर इथं आता त्यांनी बाय करायला चालू केलेलं आहे, म्हणजे सेलर्सवर बायरचा विजय होत आहे. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल, इतर सुद्धा हे स्ट्रॅटेजी बनवत असताना इतर पॅटर्नचं सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. इतर टूल्स इंडिकेटर जसं RSI MACD वापरावं लागणार आहे. टूल्स म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्याचा कंबाईन वापर करून आपण याला करणार आहेत. सध्या तुमच्या डोळ्याची पूर्ण प्रॅक्टिस करा, कंटिन्यू प्रॅक्टिस करा. लक्षात घ्या, तुम्ही समजा नवी गाडी घेतली, पहिल्याच दिवशी जर तुम्ही काही एक्सपर्ट चालवू शकणार आहे का, त्याला तुम्हाला काय करावं लागेल आहे की नाही. रोज तुम्ही मग जाऊन थोडा वेळ चालवायची प्रॅक्टिस करणार किंवा ड्रायव्हिंग स्कूल लावणार, राईट. असं करत तुम्ही महिन्यामध्ये गाडी एक चांगल्या पद्धतीने चालवू शकता, राईट. पण लोकांना एक व्हिडिओ बघितला की लगेच त्यांना वाटतं की बस उतून कुठं डॅश. तर असं करू नका. पूर्ण फोकसफुली याच्यावर लक्ष द्या, पूर्ण सिरियस घ्या. रोज जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याची चार्टवर जाऊन प्रॅक्टिस करा, राईट. स्वतः खपल्याशिवाय इथं काही होणार नाही. मी नॉलेज देऊ शकतो, सगळं तुमच्यासमोर ताट वाढून ठेवू शकतो, पण खायचं तुम्हालाच आहे, चावायचं तुम्हालाच आहे मित्र. तर आता ह्या पद्धतीनं इथं हे बाकीचे सगळे कन्फर्मेशन घेऊन आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी बनवू शकतो. याची स्ट्रॅटेजी सेपरेट व्हिडिओ देणारच आहेत, काळजी करू नका. आणि याच्या मागे सायकॉलॉजी काय हे तुम्हाला मी पहिल्यांदाच समजावून सांगितलं की बाबा इथं बायरमध्ये एकदम ॲग्रेसिव्ह होतात बायर, आणि त्यामुळे हे पेअर्सिंग पॅटर्न बनतो आणि बेरिश टू बुलिश शिफ्ट होते डायरेक्टली, राईट. आता स्टॉक मार्केटचं कन्सेप्ट काय, म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक तरी इमोशनल आहे. लोक एवढे इमोशनल आहेत भारतामध्ये, प्रोफेशनलपेक्षा इमोशनल जास्त आहेत. परदेशामध्ये प्रोफेशनल US UK प्रोफेशनल जास्त आहेत इमोशनलपेक्षा. तर इथं तसं होतं. मग हे वॉल्यूम्स, त्यामुळं त्या कॅन्डलमध्ये भरपूर वॉल्यूम येऊ शकतो, आणि जर वॉल्यूम जर तुम्हाला इंडिकेट करत असेल तर 100% त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो, वॉल्यूमवरून कळू शकतं. आणि न्यूज आणि ट्रेंड काय चालू आहे त्याचा एक आपल्या इमोशनवर खूप मोठा परिणाम होतो. त्यासाठी ह्याला टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कसं वापरणार तुम्ही, तर हे कन्फर्म आहे की नाही. दिस पॅटर्न्स आर कॉमन इन कॅन्डलस्टिक चार्ट ॲनालिसिस. सगळीकडे हे कॉमन आहेत. माझा तर खूप आवडीचा पॅटर्न आहे हा, आणि ह्याचा दुसरा भाऊ डार्क क्लाउड कव्हर, दोन्ही बेस्ट आहेत आहे की नाही. हे कधी यूज होईल, टेक्निकल इंडिकेटर आणि मोर रिलायबल प्रिडिक्शन. म्हणजे तुम्ही अजून तुमची ॲक्युरेसी जर वाढवायची असेल तर तुम्हाला मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला इतर सुद्धा टूल्स आणि इंडिकेटर्सचा सहारा घ्यावा लागेल, राईट. तर इंडियन मार्केटमध्ये मग असे म्हणल्याप्रमाणे लोक इमोशनल आहेत, इन्व्हेस्टर खूप इमोशनल असतात, त्यामुळं थोडीशी हाय व्हॉलॅटिलिटी असते आणि आपल्याला तसं लक्ष ठेवून याच्यावर काम करावं लागेल. मार्केटमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं मी प्रत्यक्ष चार्टवर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पॅटर्न सिग्नल्स पोटेन्शियल ट्रेंड रिव्हर्सल अँड आर यूज्ड फॉर मेकिंग बाय ऑर सेल डिसिजन्स. आपल्याला ह्याच्यातून बाय सेल डिसिजन घेता येईल. देअर इफेक्टिव्हनेस कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय द मार्केट व्हॉलॅटिलिटी, न्यूज अँड इकॉनॉमिक इव्हेंट्स. समजा कधी ते पॅटर्न बनले पण तरी पण मार्केटमध्ये जर वेगळं काही सेंटिमेंट असेल तर त्या सेंटिमेंटनुसार ह्याच्यात चेंज पण होऊ शकतो. त्यासाठी आपले स्टॉप लॉसेससुद्धा आपल्याला रेडी ठेवावे लागणार आहेत. तर हे मित्र तुम्हाला लक्षात घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डार्क क्लाउड कव्हर खूप बेस्ट पॅटर्न आहे, त्याच्यावर पण आपण डिस्कस करू. आपल्याला शॉर्ट करायचं असेल तर आपल्याला खूप मजा येणार आहे तिथं, आणि या पॅटर्ननुसार आपल्याला लॉंग जाण्यासाठी खूप मजा येणार आहे. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत, आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता
जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात, तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.